नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023-24 या टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवत आहोत. आपली सिरीज चालूच आहे. वेगवेगळ्या समस्या तुमच्या येतच असतात कमेंट बॉक्समध्ये, त्याच्यावरती आपण त्याचं निरासन करतच आहोत. आजचा व्हिडिओ आपला त्यासाठीच आहे की टायपिंग स्टेप तुम्ही कसं करणार. आता तुमच्या टायपिंगचं जे तुम्ही प्रॅक्टिस करतात ती स्टेप बाय स्टेप कशी करणार, तुम्ही एक एक लेवल कशी पार करत जाणार किंवा तुम्ही कशा लेवल्स त्याच्यात तयार कराव्यात याच्यावरती एक मी छोटंसं संशोधन केलेलं आहे आणि एक स्टेप तयार केलेला आहे की तुम्ही एक एक स्टेप कव्हर करत जा. नक्कीच तुम्ही फायनलपर्यंत पोहोचाल किंवा तुमच्या टायपिंग स्पीडमध्ये नक्कीच फरक पडेल. तुम्ही डायरेक्ट 1 पासून Z पर्यंत गेला तर त्याला काही उपयोग नाही. तुम्ही स्टेप बाय स्टेप जर तुम्ही प्रॅक्टिस करत गेला, एक एक तुम्ही स्टेप जर कव्हर करत गेला तर नक्कीच तुम्हाला या गोष्टी ते मजा वाटेल किंवा तुमचा नक्कीच स्पीडमध्ये फरक पडेल. तर बघूया आपण कशा स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आपली अशी आहे टायपिंगमध्ये की तुम्ही 1000 की स्ट्रोक टाईप करण्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे तुमचे 10 मिनिटांमध्ये 1000 की स्ट्रोक झाले पाहिजे. आपलं हे सगळं गणित चालू आहे, हे सगळं 10 मिनिटाच्या याच्यावरती चालू आहे. त्यात काय करायचं, तुम्हाला 1000 की स्ट्रोक तुम्हाला 10 मिनिटात कव्हर करायचे. ही स्टेप जेव्हा तुमची कंप्लीट होईल, 1000 की स्ट्रोक तुमचे 10 मिनिटात कंप्लीट होईल, त्यानंतर तुमचं पुढचं जे टार्गेट ठेवा ते 1500 की स्ट्रोकचं ठेवा. 1500 की स्ट्रोक म्हणजे किती, ते 300 शब्द. परत मी माझ्या टॉपिकवरती येतो. तर 1500 की स्ट्रोक म्हणजे किती, तर 300 शब्द. ही 300 शब्द आपण टाईप करण्याची प्रॅक्टिस करा किती, 10 मिनिटांमध्ये. ही एक तुमची स्टेप कंप्लीट झाली. तुमची तिसरी स्टेप काय, पुढे तयार ठेवा 300 शब्द तुम्ही टाईप करण्याची प्रॅक्टिस ठेवा. आता परत त्याच्यावरती असं एका कोर्टाने ढोबळमानाने लिहिलेलं आहे का 300 शब्द आणि 400 शब्द दिलेले आहेत. तर आपल्याला काय करायचंय, 300 शब्दाचं टार्गेट ठेवायचं. कमी 300 शब्द 10 मिनिटात टाईप करण्याची प्रॅक्टिस करेल. आता हे थोडंसं कठीण आहे. तुमचा स्पीड थोडा तुम्हाला इन्क्रीज करावा लागेल, वाढवावा लागेल. कारण 300 शब्द टाईप करण्यासाठी 1800 ते 1900 की स्ट्रोक असणं आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही 1500 वरून काय जाणार, 1800-1900 की स्ट्रोकला जाणार. बघा, याच्यात तुमचं नुकसान नाही. समजा 1500 की स्ट्रोक आले तर व्हेरी गुड, तुम्ही तर खूपच तुमची मजाच आहे. पण 300 शब्द टाईप करण्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्ही वाढीव प्रॅक्टिस करणार आहे. त्याच्यामुळे तुमचे पुढचे टार्गेट आहे 300 वर्ड. 1500 की स्ट्रोक वरून तुम्ही काय येणार, 300 वर्ड वरती येणार. ही 300 वर्ड जेव्हा तुमचं होईल त्यावेळेस तुम्ही पास सुद्धा का फेल होतात. तुमची चौथी स्टेप जी काय पास फेलची, म्हणजे कमीत कमी 6 मार्क रिझर्व्ह कॅटेगरी आणि 7 मार्क हे तुमचं ओपन कॅटेगरीसाठी. तर तुम्ही ह्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा का मला 6 आणि 7 मार्क मिळतात का, म्हणजे मी पास होतो का. ह्या 5च्या क्रायटेरियावरती तुम्हाला काम करायचं की त्या चौथ्या टार्गेटमध्ये. चौथं टार्गेट जेव्हा तुमचं कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्ही ठेवायचे का आता मला 10 मार्क कसे मिळतील, 10 मार्क कसे मिळतील याच्यावरती तुमचा टार्गेट ठेवा. तुम्ही 10 मार्काकडे जा. 6 आणि 7 वरून 10 मार्क कंप्लीट झाल्यावरती तुमचं थोडं टार्गेट वाढवा आणि तुम्ही जा 15 मार्काकडे. म्हणजे काय, तुम्ही शब्द 300 टाईप करणार. फक्त तुम्हाला अॅक्युरेट टाईप करायचे 300 शब्द. म्हणजे काय, तर तुम्ही 15 मार्कावरती चालले जा. आणि 15 मार्कावरती चालले गेल्यानंतर अजून तुम्ही थोडंसं तुमच्या टायपिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट करा. अजून तुम्ही अॅक्युरेसी वाढवा आणि 20 मार्क कसे मिळतील याच्यावरती लक्ष केंद्रित करा. थोडंसं कठीण आहे पण अशक्य नाही, शक्य आहे. आता लक्षात ठेवा, 300 शब्दामध्ये पहिल्यांदा तुम्ही 300 शब्द कसे होतील ते टाईप करा. होऊ द्या, चुका होत असतील तर ठीक आहे, चुका होत असतील तर होऊ द्या. चुका झाल्यानंतर त्याला अॅक्युरेट करण्याची प्रॅक्टिस करा. बघा, स्टार्टिंगला चुका होणारच आहे. चुका कोणाकडे होताच आहे. टायपिंग वाला जो कोणी असेल, जो खरंच प्रॅक्टिस करत असेल तर चुका होणार आहे. त्याच्यामुळे चुका झाला तर तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. खूप सारे विद्यार्थी असे सर चुका झाल्यात, आता काय होत नाही वाटतं, खूप मी डिमोटिवेट झालो. मित्रांनो, ज्या माणसाच्या चुका होतात ना तोच यशस्वी होतो. लक्षात ठेवा, चुका होणं ही एक प्रॅक्टिसची एक तो भाग आहे. त्याच्यामुळे चुका झाल्या म्हणून तुम्ही डिमोटिवेट होऊ नका, उलट उत्साहित व्हा. अरे मी प्रॅक्टिस करतो म्हणून चुका होतात. तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर तुमच्या चुका कुठे होणार आहे. त्याच्यावर चुका झाल्या तर तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. झाल्या तर होऊ द्या. फक्त चुकाला अॅक्युरेसी मध्ये तुम्ही कन्वर्ट करायचा प्रयत्न करा. पहिलं टार्गेट ठेवा 300 शब्द. 300 शब्दानंतर त्याला ठेवा अॅक्युरेट मी कसं टाईप करेल त्याच्यावरती ठेवा. म्हणजे तुम्ही 6 आणि 7 मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. 230 शब्द आणि 235 शब्द जर तुम्ही अॅक्युरेट टाईप केले तर तुम्हाला 6 आणि 7 मार्क मिळेल. पण त्याच्या पुढे जर तुम्ही अॅक्युरेट शब्द टाईप करायचे जर सवय झाली किंवा तुम्ही अॅक्युरेट टाईप करायला लागले तर तुमचे मार्क वाढत जाणार आहे. 10 मार्क, 15 मार्क आणि 20 मार्काचं टार्गेट तुम्ही कव्हर करा. मित्रांनो, आजही ह्या स्टेपमध्ये काही विद्यार्थी 10 आणि 15 मार्कापर्यंत पोहोचलेले आहेत. पण जे विद्यार्थी ह्या कोणत्या स्टेपमध्ये आहेत त्याचं तुम्ही निरीक्षण करा किंवा ऑब्झर्वेशन करा. तुम्ही आपण ह्या मध्ये कोणत्या स्टेपला आहोत आणि मग आपल्या याच्या पुढची स्टेप पकडायची किंवा आपण याच्या पुढचं टार्गेट कव्हर करायचं आहे, त्या गोष्टीवर
लक्ष केंद्रित करा. आणि जे विद्यार्थी ह्या सगळ्या लेवल पार झालेला आहे त्यांनी इंग्लिशवरती कॉन्सन्ट्रेशन करा. आणि इंग्लिशचे पण तुम्ही सेम क्रायटेरिया ठेवा, फक्त तिथं तुमचं 1,500 की स्ट्रोकच्या ठिकाणी 2,000 की स्ट्रोक ठेवा. पण जे नॉर्मली आता आपण मराठी सब्जेक्टवरती बोलत आहोत, तर आता आपण फक्त मराठी टॉपिक कव्हर करूया. आपली सिरीज अशी चालूच राहणार आहे, तर आपण इंग्लिशच्या वरती बोलणार आहोत. पण सध्या मराठी विषयावरती तुम्ही ह्या स्टेप लक्षात ठेवा. 1,000 की स्ट्रोक, त्याच्यानंतर 1,500 की स्ट्रोक, 300 शब्द, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पास फेलचा क्रायटेरिया. आणि आता परत विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी आपलं सॉफ्टवेअर परचेस केलेलं आहे त्यांना ही पास फेलचं जे मार्क्स आहे ना ते कळणार आहे. आपल्या सॉफ्टवेअरमध्ये ह्या गोष्टी आपण टाकलेल्या आहेत. पण काही विद्यार्थ्यांनी हे जो सॉफ्टवेअर घेतलेलं नसेल तर मॅन्युअली तुम्ही वर्डमध्ये चेक करा तुमच्या किती मिस्टेक झाल्या आणि 0.20 मार्क्स तुम्ही डिडक्ट करा. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचे मार्क्स काढू शकता की तुम्हाला किती मार्क्स मिळाले. 300 शब्दाचं क्रायटेरिया ठेवा, 10 मिनिटांमध्ये टाईप करण्याचं प्रॅक्टिस ठेवा आणि चुका शोधा. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही किती चुका केल्या, त्याच्यातनं 0.20 मार्क्स तुम्ही जर डिडक्ट करत गेले तर तुम्हाला कळेल तुम्हाला किती मार्क्स मिळाले. त्याच्यानंतर 10 मार्क, 15 मार्क आणि 20 मार्काची प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्ही जर असे स्टेप ठेवल्या तर तुम्ही एक एक स्टेप जेव्हा तुम्ही कव्हर करत जाणार तर नक्की तुमचा उत्साह वाढेल टायपिंग करण्यामध्ये आणि तुम्हाला त्या गोष्टीत खूप चांगला मजाही वाटू शकेल. म्हणजे तुम्हाला निरुत्साही वाटणार नाही. तर बघा तुम्हाला जमलं तर, नाहीतर तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता. सांगणं माझं काम आहे, मार्गदर्शन करणं काम आहे, घेणं न घेणं ते तुमचं काम आहे. परत आपण वेगवेगळ्या सिरीजमध्ये वेगवेगळ्या टॉपिकवरती भेटणार आहोत. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला काही प्रॉब्लेम नाही, करू शकता जर तुम्हाला आवडलं तर. नाहीतर ठीक आहे, तुम्ही बघा आणि सोडून द्या. असंही लाईकने आणि सबस्क्राईबने असं काही जास्त फरक पडत नाही मलाही. पण ठीक आहे, माझं जे काम आहे माझी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि तुम्ही त्याच्यात तुम्हाला नॉलेज मिळणं किंवा तुमच्यात त्याचा फायदा होणं हेच महत्वाचं आहे. मित्रांनो, एक फुगा एखादा माणूस विकतो आणि एखादा माणूस विकत घेतो, दोघांना सेम आनंद होतो, त्याच धर्तीवरती आहेत. तुम्हाला काहीतरी माहिती मिळून जर आनंद होत असेल तर मलाही ती माहिती देऊन काहीतरी आनंद होतो. हे सगळं मी आनंदाच्या साठी करतो. परत आपण एका नवीन टॉपिक मध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातर.